आज आपल्याला बनवायचे आहेत एकदम खुसखुशीत, तोंडात जाताच विरघळतील असे मऊसूत साबुदाणा लाडू. लाडू बघू शकता तुम्ही एकदम छान मऊसूत झालेले, खायला देखील एकदम चविष्ट लागतात, बनवण्यासाठी देखील सोपे आहेत आणि मोजक्या साहित्यामध्ये बनून तयार देखील होतात. एकदम पौष्टिक आणि पोटभरीचा आपला हा लाडू तयार होतो. या लाडूला जेवढे जास्त दिवस तुम्ही ठेवलात तेवढी चवेची वाढत जाते. ह्या लाडूमधील जो साबुदाणा आहे तो एकदम छान असा मुरला जातो आणि लाडूला चव आणखीनच छान येते. आता लाडू तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. कढईमध्ये आपण 1 कप साबुदाणा घालून घेतलेला आहे. 4 ते 5 मिनिट साबुदाणा आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा आपण छान असा भाजून घेतल्यामुळे मिक्सरला लवकर बारीक होतो. त्याचबरोबर पीठ आपल्याला जास्त भाजण्याची गरज पडत नाही. त्यामुळे आपण साबुदाणा छान असा भाजून घेणार आहोत. साबुदाणा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम आचेवरती ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला साबुदाणा अजिबात भाजायचा नाही. आता साबुदाणा मी या ठिकाणी 4 ते 5 मिनिट मस्त असा भाजून घेतलेला आहे. तर साबुदाणा भाजला आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला साबुदाणा आपल्याला दाताखाली चावून बघायचा आहे. साबुदाणा जर दाताखाली एकदम सहजरित्या तुटला, छान कुरकुरीत आवाज आला, तर गॅस आपल्याला लगेचच बंद करायचा आहे. साबुदाणा आपला छान भाजलेला आहे. गॅस आपण बंद करून घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला एका ताटामध्ये काढायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत. 1/4 कप मी या ठिकाणी मखाने घेतलेले आहेत. मखाने देखील आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मखाने जर तुम्हाला यामध्ये घालायचे असतील तर तुम्ही घाला किंवा स्किप देखील करू शकता. आता मखाने देखील थोडेसे सॉफ्ट असतात, त्यामुळे आपण याला छान असं भाजून घेतल्यामुळे कुरकुरीत होतात आणि मिक्सरला देखील छान बारीक होतात. आता मखाने देखील आपण 2 ते 3 मिनिट छान असे भाजून घेतलेले आहेत. मखाने देखील आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे. मखाने आपल्याला तोडून बघायचा आहे. जर व्यवस्थित असा तुटला तर मखाने आपले भाजलेले आहेत. मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण मखाने भाजून घेतलेले आहेत. गॅस मी बंद करून घेतलेला आहे. मखाने काढून आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. आता मिक्सरच्या जारमध्ये आपण साबुदाणा घातलेला आहे. जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हा साबुदाणा बारीक करायचा आहे. आता मिक्सरला आपण त्याला फिरून घेऊया. साबुदाणा आपण भाजून घेतलेला आहे, त्यामुळे मिक्सरला छान व्यवस्थित असा बारीक होतो. तर मस्त असं आपण हा साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही साबुदाण्याचं पीठ एकदम छान बारीक झालेलं आहे. आता हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या ठिकाणी मखाने घालून घेणार आहे. मखाने देखील आपण भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे मखाने देखील छान व्यवस्थित असे बारीक होतील. मखाने आता आपण छान बारीक करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. 1/4 कपच आपण या ठिकाणी साखर घेतलेली आहे. 1/4 कप आपण यामध्ये साखर घातलेली आहे. मखाण्यासोबत आपल्याला साखर देखील छान अशी बारीक करून घ्यायची आहे. आता साखर देखील आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेली आहे. आता हे मखाण्याचं आणि साखरचं जे पावडर आहे ते आपल्याला एका ताटामध्ये वेगळं काढून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला 1/4 कप खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत. खोबऱ्याच्या पाठीमागील ब्राऊन भाग आपण काढलेला आहे आणि खोबऱ्याचे आपण अशा पद्धतीने पातळसर काप कट करून घेतलेले आहेत. आता हे खोबऱ्याचे काप आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालायचे आहेत आणि खोबरं देखील आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. खोबरं देखील आपण मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता सर्व साहित्य आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहेत. आता आपल्याला या ठिकाणी साबुदाण्याचं जे पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे. साबुदाणा आपण भाजून घेतलेला आहे, तरी देखील आपल्याला साबुदाण्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे. साबुदाणा आतपर्यंत व्यवस्थित असं भाजला जात नाही, त्यामुळे आपण पीठ देखील 1-2 मिनिट छान असं भाजून घेणार आहोत. तर कढईमध्ये मी आता 2 चमचे तूप घालून घेत आहे. तुपावरती आता आपल्याला साबुदाण्याचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला साबुदाण्याचं हे पीठ छान असं परतून भाजून घ्यायचं आहे. सतत याला हलवत राहायचं आहे आपल्याला. मध्यम गॅसवरतीच आपल्याला साबुदाण्याचं हे पीठ भाजून घ्यायचं आहे. आता परत मी यामध्ये आणखीन 1 चमचा तूप घालून घेत आहे. 2 ते 3 मिनिट मी साबुदाण्याचं पीठ छान असं भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा आहे. आता जे खोबरं आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते खोबरं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे खोबरं देखील आपल्याला साबुदाण्याच्या पिठासोबत 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. खोबरं घातल्यानंतर मी 1 मिनिटभर याला परत भाजलेलं आहे. आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. पीठ आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. हे पीठ मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे आणि नंतर आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत. गरम पीठ असताना यामध्ये जर तुम्ही साखर घातली तर साखरला पाणी सुटू शकतं आणि आपले जे लाडू आहेत ते व्यवस्थित असे तयार होणार नाहीत. पीठ आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. यामध्ये आता मी साखर घालून घेत आहे. जे आपण साखर आणि मखाने बारीक करून घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. सर्व साहित्य आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये परत मी 1 चमचा तूप घालून घेत आहे. एकूण आपण यामध्ये 4 चमचे तूप वापरलेलं आहे. आता तूप घातल्यानंतर आपल्याला हाताने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याला आपण हाताने कितीही मिक्स केलं हे व्यवस्थित असं मिक्स होत नाही, त्याकरिता आपल्याला याला मिक्सरला परत एकदा फिरून घ्यायचं आहे. ही स्टेप एकदम महत्त्वाची आहे. हे पीठ तुम्ही मिक्सरला एकदा डबल फिरून घेतलं तर लाडू तोंडात टाकताच विरघळतील एवढे मऊ आणि सॉफ्ट असे तयार होतात. त्याकरिता आपल्याला मिक्सरला या पिठाला परत एकदा फिरून घ्यायचं आहे. मिक्सरच्या जारमध्ये मी अर्ध पीठ घालून घेतलेलं आहे. परत आपण मिक्सरला याला फिरून घेऊया. 1 मिनिटभर आपल्याला प्लस मोडवर त्याला फिरून घ्यायचं आहे. मिक्सरला मी याला फिरून घेतलेलं आहे. फिरून घेतल्यानंतर याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता एकदम छान मऊ आणि सॉफ्ट झालेलं आहे. सर्व साहित्य एकदम छान असे आपले एकजीव झालेले आहेत. आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं राहिलेलं पीठ फिरून घेणार आहे.
सर्व साबुदाण्याचे पीठ आणि साखर आपण एकत्रित फिरून घेतलेली आहे मिक्सरला. आता या पिठाचे लाडू सहजरित्या तयार होतील. मस्त असे आपल्याला त्याचे गोल गरगरीत लाडू तयार करून घ्यायचे आहेत. हातावरती आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि याचा गोल गरगरीत असा लाडू तयार करून घ्यायचा. एकदम सहजरित्या हा लाडू तयार होत आहे. छान गोल गरगरीत झालेला आहे आणि मऊ देखील आहे. यामध्ये आपण घातलेले सर्व साहित्य एकदम पौष्टिक आहेत, त्यामुळे लाडू देखील एकदम पौष्टिक तयार झालेले आहेत. दिवसभरामध्ये एक जरी लाडू खाल्लात तरी देखील तुम्हाला जास्त भूक लागणार नाही. तर मस्त असे आपले हे लाडू आपण तयार करून घेऊया. आणखीन एक लाडू मी या ठिकाणी तयार करून दाखवत आहे. सर्व लाडू मी तयार करून घेतलेले आहेत. एकदम मस्त असे तयार झालेले आहेत. आता लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता एकदम सहजरित्या हा लाडू तुटत आहे. तोंडात जाताच विरघळेल एवढा मऊ आणि सॉफ्ट असा आपला हा साबुदाण्याचा लाडू तयार झालेला आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.